मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान जे आहे ते झालेलं होतं आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आता केंद्रीय पथक जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आपण पाहतो। या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ या गावामध्ये जे आहे हे केंद्रीय पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। खरं तर काल रात्रीपासूनच या ठिकाणी केंद्रीय पथकाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहणी करायला सुरुवात केलेली आहे। काल रात्रीच्या सत्रामध्ये मोहोळ तालुक्यातल्या कोळेगाव या भागामध्ये या केंद्रीय पथकाने पाहणी केली होती। खरं तर टॉर्चच्या माध्यमातून अंधारात ही केल्यामुळे या पथकावर टीका देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र त्यानंतर आता आज सकाळपासूनच हे पथक जे आहे त्या ठिकाणी या पाहणीला त्यांनी सुरुवात केलेली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील खरं तर हत्तूर या गावामध्ये काही वेळापूर्वी या पथकाने पाहणी केली। त्यानंतर आता वडकबाळ या गावामध्ये हे पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे। खरं तर आपण सीना नदीच्या या पात्रामध्ये आहोत। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आलेलं होतं आणि त्यामुळेच आसपासची शेकडो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्याचबरोबरीनं या पुराची दाहकता जी आहे ती लक्षात यावी या दृष्टीने केंद्राचं जे 4 सदस्यीय पथक जे आहे ते आता दाखल झालेलं आहे आणि या ठिकाणी हे केंद्रीय पथक जे आहे ते पाहणी करते आपण पाहतोय। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे देखील या पथकामध्ये सहभागी आहेत आणि या ठिकाणी पूर्ण पाहणी आणि त्याचबरोबरीनं झालेलं नुकसान जे आहे पाण्याची पातळी आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक भागात रस्ते देखील वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचाच एक भाग जो आहे तो आता केंद्रीय पथकाकडून हे संपूर्ण जे काही नुकसानीची पाहणी जी आहे ते या ठिकाणी केली जाते आणि हे पथक जे आहे त्या ठिकाणी आता या सोलापूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि हे पूर्ण पथक जे आहे ते आता पाहणी करत आहे आणि माहिती घेत आहे। जिल्हाधिकारी देखील यामध्ये सहभागी आहेत। केंद्रीय पथकाशी बोलण्याचा प्रयत्न करू। सर कल रात से आप देख रहे हैं क्या क्या किस प्रकार का चित्र आपको दिखाई दे रहा है? क्या बताना चाहेंगे? सोलापूर में भरी बाढ़ आई थी। आपण पाहतो या ठिकाणी हे केंद्रीय पथकातले अधिकारी आहेत आणि बोलण्यास ते नकार देत आहेत। मात्र एकंदरीतच या संपूर्ण केंद्रीय पथकाकडून आता पाहणी जी आहे ती देखील केली जाते आणि या ठिकाणी हे सर्व पथक आता पाहणी करत सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जे आहे ते पाहणी करणार आहे। जवळपास मोहोळ असेल, माढा असेल, दक्षिण सोलापूर,